साधा एकदा पाऊस पडला, पाणी रस्त्यावरून व्हायला लागलं, सहज माणूस चालत होता, त्याचं लक्ष त्या चेंबरचं झाकण उघडलेलं लक्षात आलं नाही, थेट चेंबरमध्ये गेला. पुढच्या अर्ध्या तासात त्याचा जीव गेला. ढिसाळ प्रशासन, भ्रष्टाचारी अधिकारी, सत्तेसाठी हपापलेले राज्यकर्ते, सर्वसामान्य माणसं किड्या मुंग्यासारखे मरतात, कुणाला काही देणं घेणं नाही. तुम्ही जी घटना मी सांगतोय ती मुंबईतली आहे. मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी राज्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, पैशाचा महापूर आणला, पैसे वाटले, आपली लोक निवडून आणली आणि ज्यावेळेस सत्ता स्थापन केली, ज्यांनी मतदान केलं ते जगले काय आणि मेले काय काही देणं घेणं नाही आणि माणूस सहज मेला. माणसं मेल्यानंतर प्रशासन जाग होतं. 2-4 अधिकाऱ्यांना एखाद्या दुर्घटनेमध्ये त्यांच्यावर दोष देऊन त्यांना 6 महिन्यासाठी फक्त निलंबित केलं जातं. परत हे निर्लज्ज अधिकारी परत जॉईन होतात आणि परत त्यांचं तेच कार्यक्रम सुरू असतं. मागच्या 5 वर्षातले निलंबित झालेले अधिकाऱ्यांची तुम्ही जर आकडेवारी काढली तर पुढच्या 6 महिन्यामध्ये ते परत पदावर रुजू झाले, पण त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे जे मृत्युमुखी पावले, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. कुणाचा बाप निघून गेला, कुणाची आई निघून गेली, कुणाचा भाऊ निघून गेला, कुणाची बहीण निघून गेली. म्हणजे त्यांचं जे नुकसान झालं या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या किंवा सरकारच्या नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळं, त्याचं कुणालाच काही देणं घेणं नसेल तर ही किती वाईट परिस्थिती आहे. नुसती मुंबईच पाण्यात बुडाली का? प्रत्येक शहरातले रस्ते खड्डेमय, निकृष्ट दर्जाचे आणि अत्यंत दर्जाहीन त्या ठिकाणी झालेले आहेत. सगळीकडे वाहतूक कोंडी होतीये, सगळीकडे रस्त्याची बकाल अवस्था आहे. ठेकेदारांना हाताशी धरून कॉर्पोरेटर, आमदार, खासदार आपले आपले पर्सेंटेज घेऊन त्यानं नाही दिले तर त्याला ब्लॅकमेल करून, नाही जमलं तर त्याच्या हातातून काम करून आपल्या जवळच्या लोकांना देऊन फक्त मलिदा खायचे कार्यक्रम सुरू आहेत. सर्वसामान्य माणसाच्या हिताचं, जगण्याचं किंवा त्यांचा विचार कोण करतंय, हे इतकं भयानक सगळं सध्या घडतंय. किड्या मुंग्यासारखी माणसं मरतायत हो. त्या माणसाच्या जीवाला शून्य किंमत आहे. इतकं जर भयानक हे सगळं असेल तर किती दुर्दैव. एक मुंबईमध्ये माणूस मेला म्हणून आपण चर्चा करतोय. पुण्यात तर पाऊस चालू आहे, लहान मोठा आहे, सगळ्यांना माहितीये. रस्ते ओलेत, रस्त्याच्या कडेला रस्ते लेवलमध्ये नसल्यामुळे पाणी खचाखच साचलंय आणि महानगरपालिकेचे टँकरवाले जे ठेकेदार आहेत ह्यांचं फार मोठं रॅकेट आहे. साला पावसाळ्यात पाणी टाकतोय हो. त्या दोन्ही रस्त्याच्या मधोमध जे डिवायडर टाकलेले असतात त्याच्यात झाडं लावलेले आहेत. त्याला पावसात एक म्हणजे इकडे रस्ता ओला आहे आणि हा टँकरने पानं ओततोय. हा यांचा विकास. मुंबईत भाजपची सत्ता आहे, पुण्यात पण भाजपची सत्ता आहे. आणि काय चाललंय? अरे इकडे सर्वसामान्य माणसाचे खड्ड्यात रस्तेत की रस्त्यात खड्डेत, अख्ख्या पाठीची चाळण झाली, मनकाना मनका हलतोय. यांना रस्त्याचे खड्डे बुजवायला वेळ नाही ना नगरसेवकांना वेळ आहे, कारण हे पर्सेंटेजवर सगळीकडं अख्ख्या महाराष्ट्रात वेगळं काहीच नाही. तुम्ही फक्त एखाद्या प्रभागात काम करायला जा, लगेच असे तुटून कसे पडतात तसे सगळे त्याला फोन करून त्रास द्यायला सुरू करतात. ते काही पण असू द्या, त्याच्याशी पण काही देणं घेणं नाही. पण पावसाळ्यात तुम्ही झाडाला पाणी घालता आणि इकडं शहरामध्ये लोकांना पाणी प्यायला नाही, एक दिवस आड पाणी सोडलं जातं. अरे काय धंदा आहे? कारण त्याचं टँकर जे लावलं जातं त्याच्यातून जो मलिदा मिळणार आहे ऑफिसला सगळ्यांना, त्याच्यामुळे यांना त्याचं काही म्हणजे पाणी वाया गेलं किंवा काय लोकांना नाही मिळालं काय देणं घेणं नाही. अशी लूट चालू आहे साहेब सगळीकडे.
कोण याच्यावर आवाज उठवतंय, कोण बोलतंय? मेला माणूस आत्ताच मेलाय का चेंबरमध्ये पडून? रस्त्यावर आणि चेंबरचे खड्डे खाली, स्पीड मध्ये आला, खड्ड्यात गाडी आपटली, तोंडावर पुढे जाऊन पडला, संपला जागेवर. कोण विचारतंय? काय किडे मुंग्यासारखी माणसं मरतायत? ही अवस्था आहे. अधिकाऱ्यांना जर आपण एखादी तक्रार केली तर तो त्या तक्रारीचं निराकरण करत नाही, त्या समोरच्या व्यक्तीवर कारवाई करत नाही, त्याच्याकडून हप्ता सुरू होतो आणि त्याच्यात हे मस्त मजा मारतात. ते म्हणतात बघ मी कारवाई करणार, तो म्हणतो नका रे साहेब, हे घ्या चहा पाणी, निघून जा. आणि मग लोक वैतागल्यानंतर अतिक्रमणाने दुकान कुठं, रस्ता कुठं, अर्ध्या रस्त्यावर आलेला असतो, सगळीकडे अतिक्रमण झाली, अजिबात कारवाई करायला गेले, कुठल्या तरी नेत्याचा चेल्या चपाट्याचा फोन येतो, कारवाई जागेवर थांबते. हे का होतंय? कारण सर्वसामान्य माणसाला चालायला फुटपाथ नाही, रस्ते नाहीत, सगळीकडे कशाही चित्रविचित्र गाड्या लावल्या जातात. हे सगळं असताना सुद्धा माणसाला शून्य किंमत आहे. एक व्यक्ती पावसामध्ये त्या चेंबरमध्ये पडून गेला काय, किंवा मी जसं पाऊस सुरू असताना झाडांना टँकरनी पाणी घातलं काय, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं विरोधाभास आहे सगळीकडं, फक्त बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. आणि आता काय, जे पूर्वी गुन्हेगार होते तेच आता लोकप्रतिनिधी झाल्यावर कोण कुणाला विचारणार आहे काय चाललंय? ना कायदा सुव्यवस्थेचं काय देणं घेणं आहे, ना लॉ अँड ऑर्डरचं काय देणं घेणं आहे. तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी बोलू सुद्धा शकत नाही, नाहीतर लगेच धमकी. पोलीस कारवाई करू शकतात का यांच्यावर? विचार करा. कारण सत्तेत असल्यामुळे सगळ्या बड्या नेत्यांचे त्यांच्यावर धास्त असतात आणि पाकिट 50 खोक्याने एकदम ओके मध्ये कार्यक्रम असल्यावर तर काय बोलायचंच नाही. सर्वसामान्य माणसाचं कोण विचार करतं, हा मला पडलेला प्रश्न. हे फार भयानक आहे आणि या घटना बघून मन सुन्न होतच, पण विचार यासाठी करावा लागतो की हे काय चाललंय. मी म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे? महाराष्ट्रातली जनता किंवा मुंबईकर म्हणून, पुणेकर म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला काही वाटणार आहे की नाही या सगळ्यांच्या विरोधात? आपल्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत. ऑनलाईन तक्रार करू शकतो, ईमेल पाठवू शकतो, व्हॉट्सअपवर तक्रार करू शकतो, ऍपवर तक्रार करू शकतो, वेबसाईटवर तक्रार करू शकतो, समाज माध्यमांवर, ट्विटर पासून सगळीकडून तक्रार करू शकतो, पण कुणीच काही करत नाही. सगळं सहन करतात. घेतले पैसे तुम्ही, केलं त्यांना मतदान, बसले तुमच्या मानगुटीवर, तरीही सहन करणार, काहीच बोलणार नाही. वा, म्हणून हे वाईट घडतंय. या विरोधात माझी हात जोडून विनंती, नागरिक म्हणून तरी बोला रे. नाही बोललात तर ही लोक तुम्हाला सुट्टी देणार नाहीत, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी आपण सुज्ञ आहात. पटलं तर हा व्हिडिओ शेअर करा आणि लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. संतोष शिंदे ऑफिशियल असेल, बंडखोर नेता असेल किंवा कुठलंही, जिथं दिसतो ते खरं बोलण्यासाठीच व्हिडिओ केलेला असतो, हे फक्त लक्षात ठेवा. धन्यवाद. जय शिवराय.